नमस्कार मित्रांनो, मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या इथं अजगर पकडतो आपण। हा बघा, विकासाला आपला अजगर दिसला आहे आणि दादा आपण सगळे पकडायचे बघा, सगळेजण आहेत, भाषेवर सगळे आहेत। हा बघा केवढा अजगर आतमध्ये दिसतोय। तर मित्रांनो, खूप मोठा अजगर होता आणि तो बिलत असल्यामुळे आम्ही माती वगैरे काढवतो। पप्पा थोडं काटीन वगैरे त्याला म्हणजे त्याच्यावरची माती होती ते काढत होते, तेवढंच त्यांनी तोंड बाहेर काढलं आणि नंतर मग समजलं केवढा मोठा असेल तो। तोंडच बघा केवढं आहे त्याचं, हे बघा केवढं तोंड आहे बघा। जरा बाबा घाबरत होता शूटिंग करायला, कारण की एवढा मोठा अजगर बघितला आहे। नंतर मग काय शेपटी पकडली दादा, मम्मी पण पकडली त्याच्यासोबत आणि मग ओढायला लागलो त्याला बाहेर, कारण की तो आतमध्ये बिलात जास्त होता आतमध्ये। मग त्याला ओढून आम्ही बाहेर काढलेलं। ओढून बाहेर काढल्यानंतर तो जरा म्हणजे घाबरला होता, तो पळायला लागला थोडा, पण एवढा पण जोरात पळत नव्हता तो। तर आम्ही त्याला बाहेर काढलेलं। नंतर मग तो काहीतरी उड्या मारायला, चावायला बघे सगळ्यांना। मग इथं कागद इथे धरला त्या बांबूला, आतमध्ये जायला बघत होता तो, लपायला बघत होता जाऊन, पण आम्ही त्याला जाऊन दिलंच नाही। मग काय परत पकडलेलं आणि घेऊन गेलेलं डायरेक्ट पुढं राजाच्या अंगणाच्या पुढं, म्हणजेच गाडी लावतो तिथं, गाडी पार्क करतो महिंद्रा बाबांच्या अंगणातून नेलं। आणि खूप मोठा अजगर होता आणि जड होता, खूप जड होता। आम्हाला दोघांना उचलत नव्हता, असा एवढा जड होता। तर आम्ही तिघात उचललेला होता, भावा पण होता। नंतर मग आयुषला शूटिंग करायला दिली आम्ही, आयुष शूटिंग करत होता आणि वाडीतली अर्धी जर लोक जमली होती, कारण की एवढा अजगर त्यांनी पहिल्यांदा बघितला होता। आणि नंतर आम्ही चेक केलं तर तो फिमेल होती, ती अजगर, तो अजगर होता तो फिमेल होता। नंतर मग आम्ही त्याला खाली ठेवलेला, तो जरा रिलॅक्स झाला मस्त आहे की तो। नंतर मग जास्त मूव करत नव्हता, होता शांत। मग काय मित्रांनो, आम्ही आणलेली टेप राजाच्याकडनं आणि तो केवढा आहे तो मोजत होतो। तर जेव्हा आम्ही मोजलेलं ना, तेव्हा ते दिसून आलं की हा अजगर 8 फूट 1 इंच आहे आणि त्यांनी अंडी दिलेली आहे तिथं, कारण की त्यांचा मीटिंग सीझन सुरू होता। नंतर मग आम्ही शाळेतल्या मुलांना दाखवायला अजगर, ते पण घाबरले पहिल्यांदा। एवढा मोठा अजगर त्यांनी पहिल्यांदा बघितला होता, छोटी मुलं होती मराठी शाळेतल्या आमच्या। मग त्यांना दाखवलेलं, मग थोडीशी माहितीसुद्धा सांगितलेली। तर मित्रांनो, जो हा अजगर असतो तो आपल्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान अशा आपल्या या देशांमध्ये पाहिला जातो। आणि मित्रांनो, हा बिनविषारी साप आहे, पण चावला की एकदा सोडत नाही, धरला की एकदा सोडत नाही, कारण की त्याचे दात एकदम करवतीसारखे असतात मागं। तर मी तेवढ्यात माहिती सांगत होतो पोरांना। तर मित्रांनो, आणि ह्याला ओळखायचा कसा, त्याचा तो तपकिरी रंग असतो, त्याचे जे पट्टे असतात तर त्याच्यावरून ओळखायचा। काही वेळेस अजगराला घोणस समजून मारलं जातं, तर घोणस वेगळा असतो आणि अजगर वेगळा असतो। हे बघा अजगर कसा चावायला जात होता दादाला। नंतर मग खूपच चिडला होता तो, कारण की आम्ही त्याला बाहेर काढलं होतं आणि पहिल्या दिवशी आम्ही ठेवलेलं होतं रात्री, आम्हाला वाटेल रिलॅक्स होईल तो, आम्हाला वाटलं होतं, पण तो नाही, तो जास्त चवताळला होता। जसं सोडलेलं तसं आम्हाला चावायला बघत होतं तो। तर मित्रांनो, अजगर 8 ते 14 फूट वाढू शकतो, एवढी याची लांबी। आणि अजगर हा कोंबडी, आपल्याकडे असे गावात पाहिलं तर तो कोंबडी वगैरे सगळं खातो, जे त्याला म्हणजे त्या बारीक त्याच्या खाण्यासारखं जे मिळेल तो खातो। जसे कोंबडी असतील, अजून वेगळे जीव कोणते ते खातो तो। आणि त्याचे दात खूप करवतीसारखे मागं असतात, त्यामुळे तो आपल्या शिकारावर पकड मजबूत बनवतो आणि तो वेटोळे घालत जातो, म्हणजे तो त्याचं ते शिकार असतं ना ते लगेच मरेल।
तो श्वास कोंडत जातो त्याचा. नंतर मग आम्ही सगळे गेलो त्याला सोडायला. म्हणजेच मी, दादा, बिदा, भाऊदा आणि अनिकेतदा या दोघांनी पकडला होता त्याला. मी पण पकडला होता, भरपूर जड होता म्हणून मी दादा अनिकेतदाकडे त्याला. नंतर मग गेलेलो आम्ही तांबेडीकडे सोडायला, त्याला रिलीज करायला गेलो. मस्तपैकी गाठ वगैरे सोडली. मग काय त्यात जो अजगर फिमेल होती तीच नाही बाहेर. काय माहीत जायचं मन नव्हती काय, पण येतच नव्हती. बघा किती नाटक वगैरे होती. तर मित्रांनो मस्तपैकी ती नंतर गेली. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ओके चला बाय मित्रांनो. ती एकदम मस्त गेली पाण्यातून. तिला एकदम म्हणजे क्लिअर ग्रीप भेटत नव्हती पाण्यातून पोहण्यासाठी, तरीसुद्धा मस्त गेली ती. एकदम जोरात गेली आणि नंतर मग एवढ्या स्पीडने गेली ती आम्हाला दिसली पण नाही एवढ्या पाण्यातून कधी गेली ती. ओके बाय मित्रांनो.